अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार. चला तर मग आज आपला विषय आहे 2024 मध्ये पितृपक्ष कधी आहे, कोणकोणत्या तिथीला पितृपक्ष आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि तसेच पितृपक्ष कधीपासून सुरू होत आहे आणि समाप्ती कोणत्या दिवशी होणार आहे ते सगळे आज ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण पहा. नवीन आला असाल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आतापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर एकदा सबस्क्राईब करून लाईक जरूर करा, म्हणजे मी अशीच नवनवीन माहिती तुमच्यासाठी घेऊन येत असते, म्हणजे सगळ्याच्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर मग आपल्या घरामध्ये पितृदोष जर लागला असेल, पितृदोषाचा जर त्रास असेल तर आपल्या घरामध्ये ते कसे ओळखावे त्याच्याविषयी सुद्धा आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. पितृ पंधरवाडा हे वर्षातून एकदा येत असतं, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. 2024 मध्ये ह्या वर्षी तिथीनुसार पितृ प्रारंभ होणार आहे. 15 दिवसाचा हा पितृपक्ष आठवडा राहणार आहे आणि पितृपक्षातील 15 दिवस हिंदू धर्माचे खूप महत्त्वाचे मानले जाते. काळात आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात आहे तर आपल्याला माहितीच आहे. आणि पक्षात पितृंना पूर्वजनांच्या आत्म्याला शांती भेटावी त्यांच्यासाठी म्हणून आपण काही त्यांच्या तृप्तीसाठी श्राद्ध, पिंडदान, तर्पण असे अनेक धार्मिक विधी आपण करत असतो. पण धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होते. तर आश्विन महिन्याच्या शुक्ल कृष्ण पक्षातील अमावस्येला हे संपते आणि म्हणजे पितृपक्ष किंवा श्राद्ध सुमारे 15 दिवस चालते. आपण जाणून घेणार आहोत की पितृपक्ष कधी सुरू होणार आहे आणि तिथीनुसार पितृपक्ष श्राद्ध तारीख कोणकोणती आहे ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. पितृपक्षाच्या पितरांचे श्राद्ध आणि दान केल्याने पितराच्या आत्म्याला शांती भेटते आणि असे केल्याने बघा पितराचे ऋण फिटते, त्यांना मोक्ष प्राप्त होते, पूर्वज आनंदी होतात आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना सुख समृद्धी आशीर्वाद देत असतात. जर आपण त्यांची काही पूजा नाही केली, श्राद्ध नाही केले, दानधर्म नाही केले, तर्पण विधी नाही केले तर ते आपल्या दाराला येतात, मग ते परत जातात, मग ते असंतुष्ट राहतात. असंतुष्ट झाले की मग ते आपल्यावर कोपतात, मग आपल्याला पितृदोष लागतो. मग आपल्या प्रत्येक कार्यामध्ये अडथळे येतात, म्हणजे आपल्या लग्न कार्यामध्ये अडथळे येतात, संतान प्राप्तीमध्ये अडथळे येतात, आपल्या काही मुलांच्या शिक्षणामध्ये अडथळे येतात, कोणत्या कार्यामध्ये अडथळे येतात. हे सगळे आपल्या पितृदोष आहे असं समजून घ्यावं. म्हणजे आपण आपले पितरांची सेवा आपण न केल्याने ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला घडतात. आपल्या घरामध्ये नुकसान खूप होतं, अचानक संकटे येतात. हे सगळे पितृ असंतुष्ट असल्यामुळे ह्या सगळ्या कारणे आपल्याला दिसायला भेटतात. तर मग आपल्याला दरवर्षी जरी समजा काही कारणाने आपण पितरांची सेवा नाही केली तर हे पितृ पंधरवाडा हे साक्षात पितृ धर्तीवर येत असतात. म्हणून ह्या पंधरवाड्यामध्ये ब्राह्मणाला विचारून करा किंवा तुम्ही माहिती जाणून घ्या की तुमचं पितरांची तिथी कधी आहे, श्राद्ध कधी आहे ते तुम्ही जाणून घ्या आणि त्या दिवशी यथाशक्ती तुम्ही दान धर्म करा, तर्पण करा, त्याचबरोबर पिंडदान करा. जे शक्य होईल त्या ब्राह्मणाच्या माहितीनुसार किंवा तुमच्या ज्या काही तुम्हाला माहिती असेल तर आपल्या आपल्या यथाशक्तीने दान धर्म त्यांच्या नावानं आपल्याला करायचे आहेत. जर आपण त्यांची सेवा नाही केली तर ते पितर आपल्या दारात येतात आणि परत येतात, मग ते संतुष्ट होत नाही. मग त्यांना सुद्धा देव सुद्धा पृथ्वीवर पाठवून देतो की जा तुझे तू सगळं काही त्यांच्यासाठी केलंस ना, मग तुला किती करतात, ते तुझी किती सेवा करतात ते बघ. म्हणून भगवान सुद्धा पितरांना धर्तीवर पाठवून देत असतात. जर आपण त्यांच्यासाठी काही नाही केले तर मग ते असंतुष्ट होतात. म्हणून आपण ह्या पितृ पंधरवाड्यामध्ये पितरांची सेवा करायची असते. आता समजा 15 दिवस आपल्याला एक वाटीभर भात शिजवायचा आहे, त्याच्यावरती थोडीशी काळे तीळ, दही टाकून आपल्याला कावळ्याला खाऊ घालायचं आहे. असं मानलं जातं की कावळ्याच्या रूपामध्ये आपल्या पितरांची आत्मा धर्तीवर येत असते
जर कावळा खाल्ल्याने आपले पितृ संतुष्ट होतात अशी मान्यता आहे. हे आपल्याला तर माहीतच आहे. पितृपक्षात बघा पितृपक्षाच्या दिवशी आपल्याला पूर्वज पितरांना तर्पण दान विशेष खूप महत्त्व आहे. आणि ह्या दिवशी आपल्याला कावळ्याच्या रूपामध्ये आपल्याला भात दही भात खाऊ घालायचा असतो. आपले पितृ संतुष्ट असतात. तर पितृपक्ष कधीपासून सुरू आहे ते थोडं आपण जाणून घेऊया. पंचांगानुसार पितृपक्ष भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत असतात. तर ह्या वर्षी 17 सप्टेंबर 2024 पासून सुरू होत आहे. तर 2 ऑक्टोबरला पितृपक्ष संपत आहे. अमावस्येला हा पक्ष संपत आहे. तर हा 15 दिवसाचा कालावधी आहे. तर आता श्राद्ध कधी कोणकोणत्या तारखेला आहे, तुमच्या तारखेनुसार तुम्ही श्राद्ध करू शकता. पौर्णिमेला श्राद्ध आहे 17 सप्टेंबर मंगळवार आहे. प्रतिपदा 18 सप्टेंबर श्राद्ध आहे. द्वितीया श्राद्ध 19 सप्टेंबर गुरुवार आहे. तृतीय श्राद्ध सुद्धा गुरुवारीच आलेलं आहे. 2 दिवसही तिथी आलेली आहेत म्हणून 2 तिथी गुरुवारीच आहे. तुमची कधी आहे ते तुम्ही तुमच्या पितरांच्या ब्राह्मणाला विचारून तुमच्या तिथीनुसार तुम्ही श्राद्ध करू शकता. चतुर्थी श्राद्ध 21 सप्टेंबर शनिवार आहे. महाभरणी श्राद्ध 21 सप्टेंबर शनिवारच आहे. हे दोन्ही तिथी एका दिवशी आलेली आहे. पंचमी श्राद्ध 22 सप्टेंबर रविवार आहे. पंचमी श्राद्ध 22 सप्टेंबर रविवार आहे. षष्ठी श्राद्ध 23 सप्टेंबर सोमवार आहे. सप्तमी श्राद्ध 23 सप्टेंबर सोमवारच आहे. अष्टमी श्राद्ध 24 सप्टेंबर मंगळवार आहे. नवमी श्राद्ध 25 सप्टेंबर बुधवार आहे. आणि दशमी श्राद्ध 26 ऑक्टोबर गुरुवार आहे. आणि एकादशी श्राद्ध 27 ऑक्टोबर शुक्रवार आहे. आणि द्वादशी श्राद्ध 29 ऑक्टोबर रविवार आहे. आणि माघ श्राद्ध 29 ऑक्टोबर रविवार आहे. त्रयोदशी श्राद्ध 30 ऑक्टोबर सोमवार आहे. चतुर्दशी श्राद्ध 1 ऑक्टोबर मंगळवार आहे. आणि सर्व पितृ अमावस्या 2 ऑक्टोबरला आहे. अशा प्रकारे आपल्याला श्राद्ध आहे. मग ह्या तुमच्या तिथीनुसार तुम्ही ह्या श्राद्धानुसार तुमच्या पितरांची सेवा तुम्हाला करायची आहे. आणि बघा, पित्र आपले असंतुष्ट असले आपलं कोणतेही कार्यामध्ये आपल्याला यश येत नाही. म्हणून देवाचे पेक्षा जास्त महत्त्व हे पितरांना आहे. आपले पित्र जर संतुष्ट झाले तरच मग आपले सगळे कार्य पूर्ण होतात. नाही तर मग खूप आपल्या जीवनामध्ये अडथळे येतात. म्हणून पितृपक्षामध्ये तुम्ही आवर्जून पितरांची सेवा करा. श्राद्धानुसार तुमच्या श्राद्धच्या दिवशी तुम्ही यथाशक्ती भोजन घाला, कावळ्याला दही भात खाऊ घाला, गाईला खाऊ घाला. अशा प्रकारे पितरांची सेवा आपल्याला करायची आहे. धन्यवाद.